हॅलो एव्हरीवन. एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अप्पर, लोअर आणि त्यासारखे टेक्स्ट रिलेटेड काही फॉर्म्युलेज पाहिले होते. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण टेक्स्ट रिलेटेडच काही ॲडव्हान्स फॉर्म्युले बघणार आहोत. तर आज आपण 4 फॉर्म्युलेज पाहणार आहोत: मिड, लेन, ट्रिम आणि कॉन्कॅटिनेट. हे चारही फॉर्म्युलेज आपण डेटा सेग्रिगेशनसाठी यूज करू शकतो. तर हे फॉर्म्युलेजचा वापर आपण कसा करायचा आणि हे फॉर्म्युलेज आपल्याला कुठे यूज होतील या संदर्भातली माहिती मी आपल्याला आजच्या व्हिडिओद्वारे देणार आहे. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम आपण मिड हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. मिड ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण कोणत्या पण डेटाच्या मधले काही डिजिट्स किंवा मधला जो काही डेटा आहे तो आपण मिड या फॉर्म्युलाद्वारे काढू शकतो. तर मिडचा फॉर्म्युला यूज करण्यासाठी सर्वप्रथम इज इक्वल टू चा साइन आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर MID मिड हे टाईप करायचं, ब्रॅकेट ओपन. आता आपण पाहू शकता की लेफ्ट साइडला म्हणजे ह्या सेलमध्ये एम्प्लॉय आय डी दिलेले आहेत. तर आता मला या एम्प्लॉय आय डी पैकी फक्त जो न्यूमरिकल पार्ट आहे, या एम्प्लॉय आय डी मध्ये जो नंबर्सचा पार्ट आहे तो मला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. त्यासाठी आपण मिड हा फॉर्म्युला आता यूज करतो आहे. तर मी आता इथे जी सेल आपल्याला पाहिजे आहे, ज्याच्यातनं आपल्याला मिडल डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे, ती सेल मी आता सिलेक्ट केली आहे. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. आपण इथे बघू शकता की फॉर्म्युला टाईप केल्यानंतर किंवा फंक्शन टाईप केल्यानंतर इथे हायलाइट होऊन येतं की त्यांना म्हणजे एक्सेलला कोणता डेटा हवा आहे. एक्सेलला आपल्याला कमांड द्यावी लागते, त्याच्यानंतर हे फंक्शन वर्क होतं. तर आता आपल्याला स्टार्ट नंबर एक्सेल विचारतो आहे. स्टार्ट नंबर म्हणजेच काय की आपल्याला कितव्या नंबर पासूनचे पुढचे नंबर्स एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे. आता जो एम्प्लॉय आय डी आहे तो 5व्या नंबर पासून सुरू होतो, त्याच्यामुळे आपण इथे 5 टाईप करणार आहोत. आणि एम्प्लॉय आय डी हा 4 अंकी आहे, त्यामुळे कॉमा देऊन नंबर कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला 4 एंटर करायचं आहे आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर द्यायचं आहे. आपण पाहू शकता की मिडल नंबर एम्प्लॉय आय डीचा हा एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. याच पद्धतीने आपण हा फॉर्म्युला कंट्रोल सी द्वारे कॉपी करून खाली कंट्रोल व्ही द्वारे पेस्ट करू शकतो आणि आपल्याला मिनिटांमध्ये सगळे मिडल नंबर्स या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. आता वळूयात आपल्या दुसऱ्या फॉर्म्युलाकडे. दुसरा फॉर्म्युला आहे लेंथ, म्हणजेच LEN, लेन. लेन हा फॉर्म्युला आपल्याला कुठे यूज होऊ शकतो ह्याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण मी घेतलेलं आहे. लेन हा फॉर्म्युला सर्वप्रथम यूज का होतो हे आपण जाणून घेऊया. लेन ह्या फॉर्म्युलाद्वारे एका पर्टिक्युलर एक्सेलच्या सेलमध्ये किती कॅरेक्टर्स किंवा किती नंबर्स आहेत याची माहिती आपल्याला मिळते. आत्ता जो डेटा आपल्याला समोर दिसतो आहे त्यामध्ये बी कॉलम मध्ये मोबाईल नंबर्स आहेत आणि सी कॉलम मध्ये आपण त्याची लेंथ फाइंड आउट करणार आहोत. आपल्याला माहिती आहे मोबाईल नंबर हा 10 अंकी असतो, त्यामुळे जिथे 10 अंकांपेक्षा कमी किंवा जास्त व्हॅल्यू येईल अर्थातच तो इनव्हॅलिड नंबर असेल, त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. तर लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपण LEN लेन हा फॉर्म्युला यूज करतो. आता आपण तो यूज करूया. त्यासाठी सर्वप्रथम बरोबरचं चिन्ह, त्यानंतर LEN लेन, ब्रॅकेट ओपन. इथे टेक्स्ट म्हणतोय म्हणजे आपल्याला ती सेल सिलेक्ट करायची आहे जिथे आपल्याला ज्या सेल मधल्या कंटेंटची आपल्याला लेंथ मोजायची आहे. त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. तर आपण पाहू शकता हा 10 अंकी नंबर आहे आणि इथे लेंथ सुद्धा 10 आलेली आहे, म्हणजे हा आपला मोबाईल नंबर करेक्ट आहे. याच पद्धतीने कंट्रोल सी करून मी हा फॉर्म्युला कॉपी करेल आणि जसं सगळीकडे मी सिलेक्ट करून कंट्रोल व्ही दाबेल, आपल्याला एका मिनिटामध्ये
सगळ्या नंबर्सची लेंथ या ठिकाणी मिळालेली आहे. आता वळूयात आपल्या तिसऱ्या फॉर्म्युलाकडे. तिसरा फॉर्म्युला असणार आहे ट्रिमचा. तर ट्रिम हे फंक्शन खूप कामाचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी हे ट्रिम फंक्शन यूज होतं. ज्यावेळेस कोणत्या सॉफ्टवेअरमधनं किंवा एखादा थर्ड पार्टी आपण साईटवरनं एखादा डेटा जेव्हा डाउनलोड करतो तेव्हा कधी कधी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा स्पेस येऊन जाते. ती एक्स्ट्रा स्पेस क्लीन करण्यासाठी आपण ट्रिम हे फंक्शन यूज करतो. आपण पाहू शकता की ह्या कॉलममध्ये बरेचसे नावं आहेत ज्यांच्यामध्ये अननेसेसरी स्पेस दिसतो आहे. हा अननेसेसरी स्पेस काढण्यासाठी आपण इथे ट्रिम हे फंक्शन यूज करणार आहोत. त्याकरता बरोबरचं चिन्ह TRIM ट्रिम ब्रॅकेट ओपन आणि इथे नाव सिलेक्ट करायचं आपल्याला. ती सेल सिलेक्ट करायची आहे जी आपल्याला क्लीन करायची आहे. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. याच पद्धतीने हा फॉर्म्युला आपल्याला वरतून कॉपी करायचा आहे आणि खालच्या सगळ्या सेल्समध्ये सिलेक्ट करून कंट्रोल V द्वारे पेस्ट करायचा आहे. तर आपण पाहू शकता काही सेकंदातच आपला हा जो काही डेटा आहे हा क्लीन झालेला आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या फॉर्म्युलाकडे जो आहे कॉन्कॅटिनेटचा. कॉन्कॅटिनेट हा फॉर्म्युला अत्यंत उपयोगी फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा मेन वापर हा दोन सेलमधला डेटा मर्ज करण्यासाठी किंवा एकत्रित एका सेलमध्ये घेण्यासाठी केला जातो. आता आपण पाहू शकता की इथे फर्स्ट नेम आहे आणि इथे लास्ट नेम दिलेले. तर आपल्याला जर फुल नेम हवा असेल त्यासाठी आपण कॉन्कॅटिनेट हा फॉर्म्युला यूज करू शकतो. तर चला सुरू करूया. बरोबरचं चिन्ह, त्याच्यानंतर CONCAT, इथे खाली कॉन्कॅटिनेट आलेला आहे. टॅब बटन प्रेस करायचं आहे. नंतर इथे आपण पाहू शकता की एक्सेल आपल्याला टेक्स्ट 1 विचारत आहे. तर टेक्स्ट 1 मध्ये मी फर्स्ट नेम सिलेक्ट करतोय. त्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा आहे. टेक्स्ट 2 मध्ये आता आपण जर लास्ट नेम सिलेक्ट केलं तर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम या दोघांमध्ये स्पेस येणार नाही. आपल्याला स्पेस येणं गरजेचं आहे. मी तुम्हाला डेमो म्हणून आता लास्ट नेम सिलेक्ट करून ब्रॅकेट क्लोज करून दाखवतो. तर आपण पाहू शकता इथे फुल नेम आलेला आहे परंतु फर्स्ट आणि लास्ट नेम मध्ये स्पेस नाहीये. तर ही स्पेस आणण्यासाठी आपण फॉर्म्युलामध्ये स्पेस ऍड करणार आहोत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एक्सेलमध्ये जेव्हा आपण एक विशिष्ट कॅरेक्टर किंवा एक विशिष्ट नंबर जर आपल्याला ऍड करायचा असेल त्यावेळेस तो डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ऍड केला जातो. त्यामुळे आपण इथे स्पेस ऍड करायची असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमा देऊन स्पेस बार दाबायचा आहे. पुन्हा डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे. मग कॉमा देऊन टेक्स्ट 3 मध्ये आपण लास्ट नेम घेणार आहोत आणि ब्रॅकेट क्लोज करूया. आता आपण पाहू शकता की फुल नेम मध्ये फर्स्ट नेम स्पेस आणि लास्ट नेम आलेला आहे. याच पद्धतीने बाकी सर्व नावे सुद्धा आपण कंट्रोल C आणि कंट्रोल V दाबून या फॉर्मॅटमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर आता एक छोटासा टास्क आपण घेऊया की आपल्याला एका कंपनीमध्ये इतके सारे एम्प्लॉईज न्यूली जॉईन झाले आहे आणि त्या कंपनीचा आपल्याला मेल ID एवढ्या सगळ्या लोकांचा बनवायचा आहे. तर आता एवढ्या सगळ्या लोकांसाठी मेल ID तयार करण्यासाठी एक विशिष्ट फॉर्मॅट आहे की फर्स्ट नेम लास्ट नेम @gmail.com. हे टास्क करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा जो काही डेटा आहे फुल नेम वाला याला लोअर अर्थात काल जे आपण फंक्शन शिकलो की हे सर्व अक्षरे आपल्याला छोटी पाहिजे आहेत. त्यामुळे सर्वात आधी आपण ह्या सर्व डेटाला लोअर केसमध्ये कन्वर्ट करून घेऊया. त्या अगोदर आपण ह्या डेटामधली जी काही स्पेस टाकली होती ती काढून घेऊया.
कारण मेल आय डी मध्ये आपल्याला स्पेस नकोय. कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही द्वारे मी सगळी स्पेस काढून घेतली आहे. आता याच डेटाला आपण लोअर केसमध्ये करूया. त्याच्यासाठी मी इज इक्वल टू दाबून लोअरचा फॉर्म्युला यूज करतो. टॅब बटन प्रेस करून फुल नेम सिलेक्ट करतो आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर देऊया. हा फॉर्म्युला आपण खालच्या सगळ्या सेल्समध्ये पेस्ट करूया. आता आपल्याला ईमेल आय डी इथे जनरेट करायचं आहे. त्यासाठी पुन्हा आपण कॉन्कॅटिनेट हे फंक्शन यूज करणार आहोत. टेक्स्ट 1 मध्ये आपण हा डेटा घेणार आहोत लोअर केस मधला, कॉमा देऊया आणि टेक्स्ट 2 मध्ये आपल्याला @gmail.com हे मेन्शन करायचं आहे. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आपण हे डायरेक्टली मेन्शन नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला डबल ब्रॅकेट ओपन करून डबल इन्व्हर्टेड कॉमा ओपन करून @gmail.com हे एंटर करावं लागेल आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करून मग ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. आणि जसं आपण एंटर देऊ आपल्या समोर ईमेल आय डी तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण हे सगळे जे काही सेल्स आहे इथे हा फॉर्म्युला कंट्रोल व्ही द्वारे पेस्ट करणार आहोत आणि आपण पाहू शकता काही मिनिटातच सगळे ईमेल आय डी क्रिएट झाले आहे. तर किती सोपं आहे एक्सेल मधनं आपल्याला हवा तो डेटा तयार करणं आपण पाहिलं. हाच आता विचार करा, एखाद्या कंपनीमध्ये जर 500 लोकांचा डेटा असेल तर मॅन्युअली एक एक ईमेल आय डी क्रिएट करण्यापेक्षा आपण हे फॉर्म्युलेज यूज करून किती सहजरित्या आपलं काम सोपं करू शकतो. तर मी आशा करतो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. असेच नवीन नवीन व्हिडिओज मी आपल्यासाठी रोज घेऊन येणार आहे. त्यासाठी आपलं चॅनल एक्सेल शास्त्रीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बेल आयकॉन दाबून ऑल या नोटिफिकेशन वरती क्लिक करा. आणि हो, स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं युट्यूब चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.